नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्डमध्ये मी अर्चना तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असेल की आजचा आपल्या व्हिडिओचा विषय कोणता आहे. तर इथे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने युनिक असं बॅकनेक ब्लाऊजचं डिझाईन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. कॅनव्हासचा वापर न करता युनिक असं ब्लाऊजचं बॅकनेक पॅटर्न, बॅकनेक डिझाईन इथे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग बघूया हा पॅटर्न, हे डिझाईन मी कसं बनवलं आहे. तर इथे मी सर्वप्रथम अस्तर कट करून घेतलेला आहे आणि आपल्या ब्लाऊजची उंची आहे 14.5 इंच इतकी उंची भरलेली आहे विथ मार्जिन सकट. त्यानंतर इथे शोल्डर घेतलेला आहे 5 इंच आणि गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच आणि आर्म होल घेतलेले आहेत 5.5 इंच, कारण की आपली चेस्ट आहे 36 इंचाची आणि कंबर आहे 30 इंचाची. तर इथे मी सर्व मापे अशा प्रकारे अस्तरवर टाकून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे सर्व मापे मी अस्तरवर टाकून घेतलेली आहेत आणि त्यानंतर इथे गळ्याचा आकार मी दिलेला आहे. तर गळा हा पंचकोनी असा मी बनवलेला आहे. तर गळ्याला चॉकने मी असं डार्क करून घेतलेलं आहे, म्हणजे अस्तरच्या दुसऱ्या बाजूलाही आपल्या गळ्याचं निशाण उमटलं जाईल. आणि त्यानंतर ब्लाऊजचं कापड आणि अस्तरचं कापड आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. बघा, ब्लाऊजचं जे मेन कापड आहे ना, ते आपल्याला त्याची सरळ बाजू वरच्या बाजूकडनं ठेवायची आहे आणि त्या वरच्या बाजूकडनंच आपल्याला अस्तर देखील ठेवायचं आहे. म्हणजे ज्या वेळेस आपण शिलाई मारून ते अस्तर पलटी करू त्यावेळेस सरळ बाजू वरच्या दिशेने येईल. अशा पद्धतीने आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. तर इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे. त्यानंतर अशा प्रकारे सरळ कपडा अस्तर करून त्यानंतर मी इथे टाचण्या अशा टक करून घेणार आहे आणि नंतर गळ्याच्या भोवताली सुद्धा शिलाई मारून घेणार आहे. अशा पद्धतीने इथे शिलाई मारून झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला तो ब्लाऊजचा गळा कट करून काढायचा आहे. तर इथे मी ब्लाऊजचा गळा कट करून घेत आहे. तर अशा प्रकारे गळा कट करून झालेला आहे ब्लाऊजचा. त्यानंतर आपल्याला इथे पट्टीच्या मदतीने रेषा आखून घ्यायची आहे गळ्याच्या बरोबर 1/2 इंच आतल्या साईडनं. तर तिथे रेषा आखून झालेली आहे आणि त्यावर आता शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर ब्लाऊजचा जो गळा आहे त्याच्या कॉर्नरला आपल्याला असे कट द्यायचे आहेत, म्हणजे गळा व्यवस्थित त्याचे कोणे निघले जातील. त्यामुळे तिन्ही बाजूला मी अशा प्रकारे कट देत आहे आणि आपलं जे ब्लाऊजचं अस्तर आणि जे कापड आहे ते मी आता सरळ करून घेणार आहे. तर व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी केलं आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला देखील करायचं आहे. आणि त्यानंतर ब्लाऊजची जी खालची बाजू आहे त्याला आपल्याला अशा नखाने प्रेस करायचं आहे, म्हणजे व्यवस्थितरित्या आपलं जे अस्तरचं कापड आहे ते व्यवस्थित पलटलं जाईल. अस्तर पलटी करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला खालच्या बाजूनं शिलाई मारायची आहे. खालच्या बाजूनं शिलाई मारून झाल्यावर गळ्याच्या भोवताली देखील आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि ते अस्तर पूर्ण आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बनवलेली ही ब्लाऊजची बॅकनेक डिझाईन दिसण्यासाठी तर छान दिसतेच, पण अवघ्या 10 ते 15 मिनिटातच बनवून तयार होते आणि नवीन शिकणारे देखील सहजरित्या हा ब्लाऊजचा पॅटर्न तयार करू शकतात. तर असेच छान छान आणि यूजफुल व्हिडिओ तुम्हाला माझ्या अमृता फॅशन वर्ल्ड या चॅनलवर बघायला भेटतील.
त्यामुळे फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलला जर नवीन असाल आणि तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेव्हा कधी मी असे छान छान आणि यूजफुल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल त्यावेळेस तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळून जाईल। आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि सपोर्ट करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर अशा प्रकारे शिलाई मारून झालेली आहे आणि त्यानंतर गळ्याच्या बाजूनं पट्टी ठेवून अशा मी रेषा आखून घेतलेल्या आहेत, कारण की आपल्याला त्या ठिकाणी लेस अटॅच करायची आहे। ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला इथे लेस अटॅच करायची आहे। तर इथे मी ब्लाऊजला लेस अटॅच करून घेत आहे। तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूकडनं लेस मी अटॅच करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला जे ब्लाउज पीसचे जे काठा आहेत ते कट करून काढले होते मी, ते अशा प्रकारे फोल्ड करून इथे काठांना शिलाई मारून घ्यायची आहे। काठांच्या दोन्ही बाजूकडनं शिलाई मारायची आहे। काठाच्या दोन्ही बाजूकडनं शिलाई मारून झाल्यानंतर लेस आपल्याला अशी फोल्ड करायची आहे आणि मध्ये त्याचा एक त्रिकोण बनवायचा आहे आणि त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे लेसला शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला ब्लाऊजच्या बॅक साईडला टक्स मारायचे आहेत। तर इथे मी टक्सचा निशाण आखून घेत आहे आणि टक्स मारून घेणार आहे। तर अशा पद्धतीने दोन्ही टक्स आपले मारून झालेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला तिथे आता लेस अटॅच करायची आहे। लेसच्या त्रिकोणावर जिथे आपण शिलाई मारलेली होती तिथं उरलेला एक्स्ट्राचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे नखाने प्रेस करायचा आहे, म्हणजे मधल्या साईडला जास्त जाड भाग राहणार नाही। त्यानंतर ब्लाऊजचा मध्य काढायचा आहे आणि तिथे निशाण करायचे आहे, मार्क करायचा आहे, कारण की आपल्याला लेसचं जे पॉइंट आहे, खालचं टोक आहे, ते व्यवस्थित मध्यभागी आलं पाहिजे। या हिशोबाने ती लेस आपल्याला व्यवस्थित तिथे मध्यभागी ठेवायची आहे आणि ती ठेवलेली लेस आपल्याला टाचण्याच्या मदतीने तिथे व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे। तर इथे लेसला अशा प्रकारे मी टाचण्या लावून घेत आहे। तर अशा प्रकारे टाचण्या लावून झाल्यानंतर पूर्ण लेसला आपल्याला शिलाई मारून ती लेस फिक्स करून घ्यायची आहे। तर इथे मी संपूर्ण लेसला अशा प्रकारे शिलाई मारून घेत आहे।
त्यानंतर लेसच्या मध्यभागी देखील आपल्याला शिलाई मारायची आहे आणि संपूर्ण लेस शिलाई मारून ही त्या ब्लाऊजला आपल्याला फिक्स करून घ्यायची आहे, अटॅच करून घ्यायची आहे. तर इथे ब्लाऊजला काठाची लेस लावून झालेली आहे आणि एक्स्ट्राचे जे काटा आहेत ते आपल्याला कट करून काढायचे आहेत. त्यानंतर काठाची लेस लावल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्यावर एक लेस अटॅच करायची आहे. ते इथे मी लेस अशा प्रकारे अटॅच करत आहे. तर लेस अटॅच करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ब्लाऊजचा आपला एवढाच पॅटर्न किती छान आणि सुंदर दिसत आहे. तर इथे मी ब्लाऊजला अजून काहीतरी युनिक करणार आहे. तर त्यासाठी इथे मी ब्लाऊजचं कापड घेतलेलं आहे. त्याची 7 इंच इतकी उंची घेतलेली आहे आणि 4 इंच इतकी रुंदी घेतलेली आहे. ते कापड मी कट करून घेतलं आहे आणि त्या कापडाच्या मध्यभागी अशा प्रकारे निशाण केलेले आहेत, मार्क केलेले आहेत. आणि व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला ते कापड एकमेकावर अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि त्या कापडाच्या बाजूने म्हणजे कडेने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूकडनं शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला ते कापड पलटी करून घ्यायचं आहे आणि त्याची टोकं आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची आहेत. टोक आपल्याला हे मोठ्या सुईच्या मदतीने किंवा टोकदार वस्तूच्या मदतीने आपल्याला व्यवस्थित त्याची टोकं बाहेर काढून घ्यायची आहेत. आणि अशा प्रकारे त्या चौकोनाचे टोकं बाहेर काढून झाल्यानंतर आपल्याला बघा अशा प्रकारे चुन्या टाकायच्या आहेत आणि एक त्याचं बो बनवायचा आहे आपल्याला ब्लाऊजला लावण्याकरता. तर इथे अशा प्रकारे मी चुन्या टाकलेल्या आहेत आणि हा छोटासा बो बनवून तयार आहे. तर इथे मध्ये मी शिलाई देखील मारून घेणार आहे. तर अशा प्रकारे बोला शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला इथे 12 इंच इतकी लांबी आणि 4 इंच इतकी रुंदीची पट्टी कापायची आहे आणि त्याच्या मध्यभागी आपल्याला मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनेच निशाण करायचे आहेत आणि तिथे शिलाई मारून घ्यायची आहे, कारण की आपल्याला बोला खालच्या बाजूकडनं पट्टी लावायची आहे. तर शिलाई मारत असताना पट्टीच्या मध्ये 1 इंच इतका आपल्याला गॅप सोडून पूर्ण पट्टीला शिलाई मारायची आहे, कारण की ती पट्टी आपल्याला सरळ करून घ्यायची आहे. तर तिथे आपल्याला थोडासा शिलाईचा भाग रिकामा ठेवायचा आहे आणि बाकीची पूर्ण पट्टीला अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं कापड कट करून काढायचं आहे आणि ती पट्टी जिथे आपण 1 इंच इतकं गॅप ठेवलेला होता, जागा ठेवलेली होती, तिथून आपल्याला ती पलटी करून सरळ करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने पट्टीला शिलाई मारून झालेली आहे. पट्टी पलटी करून सरळ सुद्धा करून घेतलेली आहे आणि त्याची टोकं देखील मी छानपैकी काढून घेतलेली आहेत. आणि आता आपल्याला जो आपण बो बनवलेला होता तो घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी सेट करत आहे ती पट्टी, त्या पद्धतीने आपल्याला ती सेट करायची आहे.
आणि अशा प्रकारे पट्टी सेट करून झाल्यानंतर आपल्याला तिथे शिलाई देखील मारून घ्यायची आहे। शिलाई मारून इथे बो तयार करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता किती छानरित्या इथे आपला छोटासा बो बनून तयार आहे। त्यानंतर इथे बो अजून छान आणि सुंदर दिसण्याकरता त्याला मी लेस देखील लावणार आहे। तर व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी लेस लावत आहे त्या पद्धतीने लेस लावून शिलाई मारून घ्यायची आहे। तर छानपैकी इथे लेस लावून छोटासा बो आपला तयार आहे। तर तो आता मी ब्लाउजला लावून घेणार आहे। सुई धाग्याच्या मदतीने टाके मारून तो बो मी आता ह्या ब्लाउजला फिक्स करून घेणार आहे। त्याच्यामुळे आपला ब्लाउजचा पॅटर्न अजूनच छान सुंदर आणि युनिक दिसेल। तर इथे तुम्ही बघू शकता किती छानरित्या आपल्या ब्लाउजचा पॅटर्न बनून तयार आहे आणि बो सुद्धा किती छानरित्या इथे बनला गेलेला आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्समध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा आणि असेच छान छान आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, हॅव अ नाईस डे।